आणि तो करत असताना बरं का लय आनंद होतो बरं का की सांगण्याच्याही पलीकडे असा आनंद होतो बरं का. कारण कुठलंही कार्य करणं सोपं आहे बरं का, पण टिकवणं कठीण आहे. विठ्ठला हो, कार्य करण्या अगोदर कार्य करून घेणं महत्वाचं आहे. कार्य करण्याला महत्व नाही, पण कार्य करण्या अगोदर करून घेणं आणि मग करणे, किंवा कार्य करणं सोपं आहे पण टिकवणं. आणि म्हणून आज तपपूर्ती सोहळा साजरा करताना ज्यांनी हा चालू केला ते काही मंडळी आपल्यामध्ये नाहीत बरं का. बरीचशी मंडळी आपल्यातून निघून गेले बरं का, काही ठराविक मंडळी आहे बरं का. असो, पण त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण संपन्न आपला होत आहे, आपण करत आहोत बरं का. एक सांगून तुम्हाला तुकोबरांच्या भाषेत सांगायचं झालं तर कृत्य झालं इच्छा केली ते आज खऱ्या अर्थानं आपली इच्छा पूर्ण झाली बरं का. पुढच्या कुणी सांगितलं हो नाही का, क्षणभंगूर राई भरवसा वाजे सावध तोडा माया आशा काही न चाले बघा गला पडेल फासा पुढे हुशार तोडा आहे माणसाचा क्षणाचा भरवसा आहे मला. आणि म्हणून मी आमच्या तरुण मंडळाला सांगत असतो बरं का की तुम्ही या कार्यामध्ये भाग घ्या बरं का. करा, आमचं काय खरं नाही बरं का, नाही का. कारण माती पाक पाकडी तवाय सडे बरं का. कारण माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही. 999 योनीमध्ये मनुष्य देह जो मनुष्य योनी ही सुंदर अशा प्रकारची आहे बघा. आणि म्हणून त्या भगवान परमात्म्याने आपल्याला सुंदर अशा प्रकारचा अनमोल असलेला नरदेव तुम्हाला आम्हाला दिला. म्हणून त्या भगवान परमात्म्याचे नेहमी आपण आभार मानावे बरं का. विठ्ठला तुमचं आमच्या सर्वांचं भाग्य बरं की आपण मनुष्य देहाला आलो. कारण मी नेहमी सांगत असतो त्या जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहे. प्रथमतः आपण विचार केला क्रमांक 1 नंबर मनुष्य देहाची प्राप्ती दुर्लभ आहे. दुसरं मुमुक्षत्व दुर्लभ आहे. आणि तिसरं संतांची भेट होणं दुर्लभ आहे. विठ्ठला मुमुक्षत्व दुर्लभ आहे महाराज. मनुष्य देहाला येऊन बरं का काही उद्धार पावेन काही कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा सत्तजन करा समाधान. ही वृत्ती मनामध्ये निर्माण होणं बरं का. किंवा आपला उद्धार व्हावा याकरता रात्र तळमळ असतं, याला मुमुक्षत्व म्हणतात. विठ्ठला याला साधक अवस्था म्हणतात बरं का. किंवा मी मनुष्य देहाला आलोय बरं का. अनंत जन्माचे शेवट पाहता नरदेह आता त्या बहुत जन्माची जोडी बहुत जन्मांची जोडी लागली आहे किंवा बहुत जन्मांची जन्मराशी देव तू सोयरा. बहुत जन्मांच्या अंती तुम्हा आम्हाला मनुष्य देहाची प्राप्ती झाली महाराज. म्हणून या देहामध्ये महाराज आपला आपण उद्धार करून घ्यायचा लक्षात ठेवा. इतर देहामध्ये उद्धार करून घेता येत नाही महाराज. ते फक्त या मनुष्य देहाला आल्यानं उद्धार करून घेता येतो. म्हणून उद्धार करण्याची त्याच्या ठिकाणी तळमळ आहे. काही मी उद्धार पावी न बरं का. ही त्याच्यात तळमळ आहे. ही तळमळ होणं याला साधक अवस्था म्हणतात. म्हणून साधकत्व अंगी बांधणं हे बरं का दुर्लभ आहे. विठ्ठला विठ्ठला दुसरं बरं संतांची भेट होणं दुर्लभ आहे. बहु अवघड आहे संत भेटी परी जगतेची करुणा केली. संतांची भेट होणं या जगतामध्ये दुर्लभ आहे बरं. पुण्य पुण्य साचा पुण्य पुण्य तिला तिला पुण्य साचा पुण्य साचा
समागम खरे संतांची भेट दुर्लभ आहे मला. सुभाषिका सांगतात संतांची भेट किती दुर्लभ आहे. शैल शैल नमानिकम मौतिकन गजे गजे साधो नाही सर्वत्र चंदन वडे वडे. शैल शैल नमानिकम. समुद्राच्या काठावर आपण समुद्राच्या काठावरती ते किनाऱ्यावरती गाव आहेत ना त्यांना ते माहिती बरं का की समुद्रामध्ये शिंपले सापडतात. काय सापडतात? शिंपले. आपण जर इकडे गेलो ना की श्रीवर्धन वगैरे त्या बाजूला तर त्या शिंपल्यांचे जे हे असतात ना तर त्याचे ढीक पडलेले असतात बरं का. आपल्याकडे दुर्मिळ आहे. आपल्याला एखादा माणूस मिळत तर ती वाट लावायला शिंपली मिळत नाही बरं का. शिंपले ना शिंपली त्या शिंपल्यामध्ये माणिक तयार होतात. काय होतात तयार? आपल्याला माहिती नसतं त्याच्यामध्ये माणिक तयार होतात. सुभाषिका सांगतात की शैल शैल माणिकम. त्या शिंपलीमध्ये माणिक तयार होतो बरं का. पण कधी होतो तयार तो माणिक तिच्या पोटामध्ये शिंपल्याच्या? तर ज्यावेळी स्वाती नक्षत्राचा पाऊस पडतो आणि त्या पावसाला थेट ज्यावेळी त्या शिंपल्याच्या पोटामध्ये जातं त्यावेळी माणिक तयार होतो. पण असे माणिक युक्त बरं का तुम्हाला शिंपल्यापर्यंत भेटतील बरं का. पण माणिक युक्त शिंपले दुर्लभ आहेत. विठ्ठला हत्तीच्या गंधस्थळामध्ये मोती असतात. काय असतात? मोती असतात. असे मोतीयुक्त हत्ती बरं का भेटते कठीण बरं का. हत्ती भेटतील तुम्हाला पण ज्याच्या गंधस्थळामध्ये मोती आहे असे हत्ती दुर्लभ. मोती गंध गजे गजे साधो नाही सर्वत्र चंदन वडे वडे बरं का. हजारो माणसं लाखो माणसं तुम्हाला भेटतील पण त्या लाखो माणसामध्ये एखादा साधू पुरुष असतो. विठ्ठला सापडेल का झाड? नाही नाही नाही. चंदनाचं झाड आपल्या जंगलामध्ये नाही. एखाद्या सातपुडा पर्वतावरती चंदनाचा झाड सापडतो. म्हणजे चंदन हे दुर्लभ आहे. तसेच साधो नाही सर्वत्र चंदन म्हणजे साधू दुर्लभ. मग संतांची भेट भयंकर दुर्लभ आहे. कशावरून? तुकोबरांचा प्रवास तुमचा कोण पुण्य त्यांचा होईल सेवक ही जन्माधिका दुरावले. तुकोबरांनी देवाला विचारावं देवा कुठल्या पुण्याईनं कुठला पुण्य संचय केलं म्हणजे मला संतांची भेट होईल बरं का. ते तुकोबरांचं वाक्य बघा. मी याच्यावर समजतं की संतांची भेट होण्याकरता आपल्या पदरी पुण्य संचय असावा. पुण्य फळले बहुत दिवसा पुण्य फळले बहुत या जगामध्ये संत भेटी होणं दुर्लभ आहे. आणि तिसरा क्रमांक आहे मनुष्याच्या हाती प्राप्ती होणं किती दुर्लभ आहे. मला दुर्लभ मनुष्य देह दहीनाम शरभंगुर. दुर्लभ मनुष्य देह बरं का. किती सांगून जातो आपल्याला. अनंत जन्माचे शेवट पाहता नरदेह हाता आला. तुझ्या अनंत जन्माच्या शेवटी नरदेहाची प्राप्ती होते म्हणून त्याला दुर्लभ म्हटलेलं आहे. विठ्ठला किती दुर्लभ आहे आधी सांगू जातो. 83,99,999 बरं का युनियन बरं का. आणि
84 योनी मन योनी, या एवढ्या योनीमध्ये एका योनी कोटी कोटी फेरा, एका योनी कोटी कोटी फेरा, एका योनी कोटी कोटी फेरा, एका योनी कोटी कोटी फेरा. औषध हातावाला बघ लागे, औषध हातावाला बघ लागे, औषध हातावाला बघ लागे. हो, एका योनीमध्ये जीवाला कोटी कोटी वेळा जन्म घ्यावा लागतो बरं का. आणि एवढं झाल्यानंतर मुलीची प्राप्ती का, तर नाही पाप पुण्य समसमी तैस पाविजे कर्मभूमी. ज्यावेळी जीवाचे पाप पुण्य समसमान होतात त्यावेळी मनुष्य देहाची प्राप्ती होते. विठ्ठला हो, मागील जन्मामध्ये तुमचा आमचा पाप पुण्य समसमान झालं आणि म्हणून मनुष्य देहाची तुम्हा आम्हाला प्राप्ती झाली. म्हणून आपण भाग्यवान आहोत बरं का. तुम्ही आम्ही मंडळी या मृत्यू लोकांनी जन्माला आलो त्याला शास्त्रानं कारण 3 सांगितलेली आहे. तुम्ही आम्ही या मनुष्य देहाला आलो याला पहिलं कारण पाप आहे, दुसरं कारण कर्म आहे आणि तिसरं कारण वासना आहे. विठ्ठला पहिलं कारण पाप आहे. तुम्ही आम्ही मंडळी या मृत्यू लोकांनी जन्माला आलो. जन्म घेणे लागे पातकाचे मूळ, हा मागील जन्माचं पाप म्हणून मृत्यू लोकांना आपण जन्माला आलो. दुसरं कारण अगा कर्मे जे उरावे, मागील जन्माचे कर्म म्हणून आपण या मृत्यू लोकांच्या जन्माला आलो. आणि तिसरं कारण आहे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, घेणे लागे वासनेच्या संगे, घेणे लागे वासनेच्या संगे. झाली आम्ही हरी रूप, झाले आम्ही हरी रूप, झाले आम्ही हरी रूप. तिसरं कारण आहे वासना, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. बघा पूर्वीच्या काळामध्ये लोकांची वासना राहायची अशोक महाराज, मग लोक परत यायची नाही का. वासना माणसाला जन्माला घालते बरं का, किंवा वासनामुळे जन्म प्राप्त होतो. पण 3 कारण बरं तुम्ही आम्ही या मृत्यू लोकांना जन्माला आलो. पण जन्माला आलो एवढं इथपर्यंत बरोबर आहे का. पण कुठला तरी जन्मामध्ये आपण आलो नाही, कुठल्या तरी योनीमध्ये जन्माला आलो नाही. सर्व योनीमध्ये सुंदर अशा प्रकारचे असणारी मानव योनी, या मानव योनीमध्ये तुम्ही आम्ही मंडळी जन्माला आलो. विठ्ठला कोणत्या भगवंताच्या आनंद तुमचा आमच्यावरती उपकार की त्यांनी आपल्याला मनुष्य देहामध्ये मनुष्य योनीमध्ये जन्माला घातला बघा. नुसता घातला नाही मला की इतर जीवामध्ये आणि मनुष्य जीवामध्ये बरीचशी तफावत आहे. लक्षात ठेवा. माणसाला चांगलं वाईट कळतं, पशु प्राण्याला चांगलं वाईट कळत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीची. पशु पक्षीला चांगलं वाईट कळत नाही, पाप पुण्य कळत नाही. कुणाला कळतं? माणसाला कळतं. काय कळतं? सुभाष्य सांगतात की ज्यावेळी भगवंताने सर्व जीवयोनी तयार केला त्यावेळी भगवंताने काय केलं? आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण. ज्यावेळी भगवंताने ही जीवसृष्टी निर्माण केली ना त्यावेळी प्रत्येकाला काय काय दिलं? पहिलं प्रत्येकाने आहार काय करायचा? प्रत्येकाला ठरवून दिलेला बरं का. चिमणीने कुठला आहार करायचा, कावड्याने कुठला करायचा, कुत्र्याने कुठला करायचा, गाईने कुठला करायचा, वाघाने कुठला करायचा, हे आहार ठरवून दिलेले. आहार निद्रा झोप कशी घ्यायची पशु प्राण्यानं ठरवून दिलेलं बरं का. भय प्रत्येक जीवाला भीती आहे. मैथून संतती कशी निर्माण करायची याचंही ज्ञान भगवंतानं सर्वांना सारखं दिलेलं आहे बरं का. परंतु विशेष अशा प्रकारचे ज्ञान आहे बरं का, ज्या ज्ञानाला चांगलं वाईट कळतं बरं का, ज्या ज्ञानानं पाप काय पुण्य काय हे कळतं. हे फक्त ज्ञान माणसाला भगवंतानं दिलेलं आहे. विठ्ठला भागवतामध्ये वर्णन केलंय. मनुष्य बाहुली निज तत्वज्ञान घातले बाई. हा की भगवंतानं या मनुष्य रूपी बाहुलीमध्येच म्हणा अगोदरच निज तत्वाचं ज्ञान, निज तत्व जाणण्याचं जे ज्ञान आहे ते भगवान परमात्म्यानं उपदान माणसाच्या या मनुष्यरूपी बाहुलीमध्ये देवाने घातलेलं आहे. पण माणसाला चांगलं वाईट कळतं बरं का. पाप काय पुण्य काय कुणाला कळतं? माणसाला कळतं, पशु प्राण्याला कळत नाही. विठ्ठला अशा प्रकारचा असलेला मनुष्य देह बरं का, त्या मनुष्य देहाची प्राप्ती तुम्हाला आम्हाला
झाले बरं का. हे भगवंताचा आपण अगदी आभार मानले पाहिजे बरं का, की त्यानं आपल्याला मनुष्य देहाला जन्माला घातलं बरं का. पण या मनुष्य देहाला तुम्ही आम्ही मंडळी आलो, पण त्या मनुष्य देहाचं इथे कर्तव्य काय हे मात्र आपल्याला कळालं नाही बरं का. काय त्याचं महत्व आहे. मग ते या देहाचं महत्व करण्याकरताच मला संतांचं वाङ्मय आहे. मग संतांचं वाङ्मय वाचावं बरं का, ज्ञानेश्वरी वाचावी, गीता वाचावी, रामायण वाचावं बरं का. म्हणजे या मनुष्य देहाचं कर्तव्य काय हे आपल्याला कळलं. विठ्ठला विठ्ठला या देहाला आपण आलो खरा, म्हणजे आपल्याला वस्तू मिळाली बरं का, पण त्या वस्तूचं महत्व काय हे कळणं गरजेचं आहे. सांगून जातो आपल्याला, मी नेहमी सांगतो. महाराज आपण पाहिलं गेलं तर आपल्याकडे आपल्या 3 वर्ग दिसून येतात बरं का. पहिला वर्ग जो आहे त्याला मिळाला पण नाही, मिळाली नाही वस्तू आणि तिचं महत्व कळलं नाही, हा 1 नंबरचा वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे वस्तू मिळाली नाही पण तिचं महत्व कळालं, हा दुसरा वर्ग आहे. आणि तिसरा वर्ग आहे वस्तू मिळाली पण तिचं महत्व कळलं आहे, हा तिसरा वर्ग आहे. विठ्ठला विठ्ठला पहिला वर्ग आहे वस्तू मिळाली नाही तिचं महत्व कळालं नाही, याच्यामध्ये जीवजंतूचा समावेश होतो. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी वर्णन करतात, काय पय पंकुचे किडे चिळशी घेती सर्व म्हणतात. शेणामध्ये किडा असतो, गटारामध्ये किडा असतो बरं का. कशामध्ये असतो किडा, घाणीमध्ये किडा असतो बरं का. त्या घाणीमध्ये त्याला ते स्वर्ग वाटतो, ती घाण म्हणजे त्याला काय वाटतं, स्वर्ग वाटतो का. त्याला त्याच्यामध्ये समाधान बांधलेला असतो. तुम्ही प्रयोग करून बघा. एखाद्या घाणीमध्ये ते एखादा किडा तुम्हाला सापडला की नाही, की मग तुम्ही तो किडा बाहेर काढून तेव्हा चांगल्या जागेवरती तो पुन्हा किडा त्याच घाणीमध्ये जाण्याचा प्रयत्न केल्याशिवाय राहणार. लक्षात ठेवा, प्रयोग करून बघा कधी पण. नवऱ्यांचं वचन आहे बरं का, संतांचं वचन आहे, कधी खोटं ठरणार नाही. त्या किड्यातून जर बाहेर चांगल्या जागेवरती काढलात ना, पुन्हा तो किडा त्या घाणीकडे जाणार बरं का. बरं त्या किड्याला जर तुम्ही ग्लासभर दूध घेता त्या दुधामध्ये जर टाकलात ना तर एका शरीरामध्ये मरतो बरं का तो किडा. उदाहरणार्थ की जीवजंतूला मनुष्य देह मिळाला नाही आणि मिळावा याकरता प्रयत्नही नाही. 1 नंबरचा वर्ग. दुसरा वर्ग आहे बरं का, वस्तू मिळाली नाही पण तिचं महत्व कळालं. स्वर्गातले देव, स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, स्वर्गीचे अमर इच्छिताती देव. मृत्युलोकी हवा जन्मामा, मृत्युलोकी हवा जन्मामा, मृत्युलोकी हवा जन्मामा. स्वर्गातले देव देवाकडे प्रार्थना रात्रंदिवस करतात, देवा आम्हाला मृत्यू लोकात जन्माला घाल. देव म्हणतोय कशाला मरायला जातं त्या मृत्यू लोकामध्ये, कारण त्या मृत्यू लोकामध्ये मृत्यू आहे बरं का. मृत्यू आहे म्हणून मृत्यू लोक आहे आणि मृत्यू लोक आहे म्हणून मृत्यू आहे. म्हणजे मरण कशा जाता म्हणजे त्या मृत्यू लोकांमध्ये. इथं मरण तुमचं चांगलं चाललंय ना, रोज अमृतपान करताय, दिव्य भोग भोगताय बरं का. आता हे स्वर्गातले देव पुढे माहिती का, तुमच्या आमच्यासारखेच जे पुण्यवान माणसं बरं का, ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये पुण्य संचय केला आणि ज्यांनी पुण्य कमावलं तो स्वर्गामध्ये गेला आणि स्वर्गामध्ये गेला ते देव झाले. स्वर्गामध्ये जीव गेला की नाही की तो देव होतो बरं का. मग तिथं अमृतपान करायला मिळतं, दिव्य भोग भोगायला मिळतात. देव म्हणतात की अरे पोटात सायासानं तुम्ही पुण्य संचय, तुम्ही पुण्य कर्म केलात आणि म्हणून या मृत्यू इथं आलात, पुढे स्वर्गामध्ये आलात. मला इथं रान थांबायला म्हणजे इथं राहा, चांगलं दिव्य भोग भोगा ना, कशाला मला जात आहे. परत तिथं जाऊन तुम्ही काय करणार. त्यांनी सांगितलं देवा अरे इथं जे नाही ना ते तिथं आहे. विठ्ठला तुझ्या स्वर्गामध्ये दिव्य भोग आहेत बरं का. काय बोलते, दिव्य भोग आहे बरं का. पण ते दिव्य भोग आम्ही कुठपर्यंत भोगणार, जेव्हा पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागते माघारे मृत्यू लोका. जोपर्यंत आमच्या पदरी पुण्याचा संच आहे तोपर्यंत आम्ही ते भोग भोगणार. आणि एकदा का आमचं पुण्य संपलं की नाही की तूच आम्हाला लाट करून खाली घालवणार. जोपर्यंत आमचं पुण्य आहे तोपर्यंत आम्ही ते भोग भोगणार बरं का. पण मृत्यू लोकांचं तसं नाही. मृत्यू लोकात गेल्यानंतर बरं का जर काही चांगले कर्म केले तर तो जीव या जन्म मरणातून मुक्त होतो. बरं ते साधन कुठलं मुक्त होण्याचं
आता देवाने विचारलं काय तुम्ही जाऊन करा तिथं कुठलं साधन कराल त्यावेळी देवाने सांगितलं नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी आनंद गाऊन. अरे देवा तुझं जाऊन आम्ही तिथं काय करू भजन करू आणि आम्ही या जन्म मरणातून काय होऊ मुक्त होऊ बरं का. मग ते भजन बरं का या मनुष्य देहाला आल्याने करता येतं. यात देही घडे देवाचे भजन इतरही ज्ञान नाही कोठे. गाडी बघ कुत्री भजन करतात गाव नाही ना कारण त्यांना त्याचं ज्ञान नाही बरं का. केवळ मनुष्य देह भगवंताचा निर्माण केलाय तो कसा करता तर भजन करण्याकरता. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन केले तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. माणसाला 2 हात दिलेत बरं का 2 डोळे दिलेत कान दिलेत नाही का कशा करता दिलेत बरं का. तर देवाचं भजन करण्याकरता देवे दिला देह भजन गोमटा म्हणजे सुंदर. हा सुंदर असा बघा तुम्ही स्वतःकडे बघा आणि इतर प्राण्याकडे बघा कुत्र्याकडे मांजराकडे गाढवाकडे घोड्याकडे नाही का पशु प्राण्याकडे बघा आणि आपल्याकडे बघा. या 3.5 हाताचा देव बरं का आऊट असं का मानव देह अल्लाहने दिया फिर तू क्या किया खाया पिया सुख कर सोया जहा की जमाना कशा करतो तिला हेच आपल्याला कळलं नाही बरं का. विठ्ठला हा नरदेव देवानं आपल्याला कशा करता दिला बरं का हेच आपल्याला कळलं नाही. वस्तू आपल्याला मिळाले पण तिचं महत्व आपल्याला कळालेलं नाही. स्वर्गातल्या देवाला वस्तू मिळाली नाही पण त्याला त्याचं महत्व कळलं का मृत्यू लोकांची अपेक्षा करतात त्यावरून त्यांना वस्तू मिळाली नाही पण तिचं महत्व कळलं. पण तुम्हाला आम्हाला वस्तू मिळाली पण तिचं महत्व कळलं त्याच्यावरून तिचा वापर ज्या ठिकाणी करायला पाहिजे त्या ठिकाणी आपण करत नाही. त्यात ती वस्तू मिळाली पण तिचं महत्व कळलं नाही. विचारा वस्तू मिळाली आणि तिचं महत्व कळलं नाही ना तर वस्तू मिळून देखील काय फायदा नाही. काय या देहाचं महत्व आहे ज्ञानेश्वरी वाचा म्हणजे खरे माऊली तळवळ आणि 12व्या वर्णन केले. तैसे येणे शरीरा येणे सरे किंबहुना येणे पडे. त्या मनुष्य देहाचं इथे कर्तव्य काय म्हणा या मनुष्य देहाला आल्यानं बरं का जर तुम्ही भगवत चिंतन केलं ना साधना केलीत ना तर काय होईल तरी जन्म मरणाची जी येणार पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुन्हा जन्माला येणे पुन्हा मरणे ही जी अनादी काळापासून आपल्या पाठीमागे लागलेली जन्म मरणाची येणार किंवा जन्म मरणाचं दुःख ते जर चुकवायचं असेल तर या मनुष्य देहाला येऊन तुम्ही काय करा देवाचं चिंतन करा म्हणजे तुमची येणार सुटेल. विठ्ठला मला जन्माला येणंही दुःख आहे आणि मृत्यूही दुःख आहे बरं. कुणाला वाटतं मरावं म्हणून शिरव सांगा एवढा कोरोनाचा काळ गेला किती लोक घाबरली नाही का घाबरली लोक घरातून बाहेर पडायची नाही बरं का. भाजी जरी बाजारात आणली ना तरी धुवून घ्यायची काय तर बरेचसे लोक आहे बरं पुढचे पाळायची बरं का. हाताला बांधायची काय तोंडाला बांधायची काय नाही काय दुर्नाच बोलायची काय. ठाण्यावर आमची लोक आली ना तर त्याच्याकडे दुर्ना त्याला वस्तू फेकून द्यायची. काय लोक जीवाला म्हणून घाबरतो बरं का तर प्रत्येकाला आपला जीव काय प्यारी आहे बरं का. सगळ्यापेक्षा बरं का तर स्वतःवर आपला जीव आपल्या प्रत्येकाला प्यारी आहे बरं का लक्षात ठेवा. आणि म्हणून कुणाला वाटतं मरावं पण मरावं काय वाटत नाही. मरण हे काय दुःख आहे दुःख आणि दुःख कुणालाही लोकांना बदला की दुःख व्हावे ऐसा कोणी भावे ना. कुणाला वाटतं दुःख व्हावं स्वप्नातही दुःख आणखी होऊ नये असं माणसाला वाटतं बरं का की वाईट स्वप्नही पडू नये असं माणसाला वाटतं बरं का. म्हणून मनुष्य प्राणी या सुखाचा काय ग्राहक आहे ग्राहक बरं का. मनुष्याला दुःख नको आहे बरं का. सुख प्राप्ती करता प्रत्येक जीव प्रयत्न करतोय परंतु मला त्याच्या बदलामध्ये केवळ मात्र दुःख पडतोय. विठ्ठला पुनरुक्ती मरण जन्म आणि मरण ही जी येणार आपल्या पाठीमागे लागली बरं का त्यातून आपल्याला मुक्त होण्याकरता महाराज काय करणार पाहिजे आपण भगवत चिंतन करा पाहिजे. चिंतने तद्रूपता लक्षात ठेवा. म्हणून या शरण लावे सर्व हवे तो हा उतरीला पार भव दुसर किंवा धनबरा आणखी धनशक्ती म्हणतात जो मद हो या आनंद शरण त्याचे निवारी मी जन्म मरण शरणागताची शरण्य भीती ऐकू.
भगवान म्हणतात की अर्जुना, जो मला अनन्य भावाने शरण येतो त्याला मी जन्म मरणातून मुक्त करतो बरं का. पण असं काय भागात म्हणतात, कुणी बघितलाय जन्म आणि कुणी बघितलाय मरण बरं का. काय होणार आहे पुढं काय म्हणजे त्यामध्ये काय होईल तर बघू आम्ही बरं का. म्हणजे या लोकांचा शास्त्रावरती विश्वास न लक्ष ठेवा, शास्त्रावरती विचार नाही करा. पाप पुण्यानंच मला जन्म प्राप्त होतो लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला जन्म मरणासारख्या दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे, आपण भगवत चिंतन करायला पाहिजे बरं का. आणि म्हणून महाराज गेले 36 वर्ष आपण या ठिकाणी अखंड नाम जप यज्ञ महाराज तो चालू ठेवलं बरं का. एक कलियुगातलं एक बरं का उत्तम अशा प्रकारचं साधं आणि सोपं साधन आहे. कारण शास्त्रामध्ये भगवत प्राप्तीची साधनं अनेक सांगितले बरं का. प्रत्येक युगामध्ये साधन वेगळं होतं बरं का. कृते यदध्यायतो विष्णू त्रेताया यजतो मखे द्वापारी परिचर्याया करो तदहरी कीर्तनात. कृतयुगामध्ये 4 युग होऊन गेली. पहिला युग कृतयुग. कृतयुगामध्ये तप केल्यानं बरं का, ध्यान केल्यानं बरं का देवाची प्राप्ती व्हायची बरं का. पण त्यावेळी बरं का माणसाला आयुष्य पण तेवढं होतं. किती आयुष्य होतं नीट ऐका. कृतयुगामध्ये 1,00,000 वर्ष माणसाला आयुष्य होतं आणि माणसाची उंची 25 फूट होती. किती? 25 फूट उंची होती बरं का. 1,00,000 वर्ष आयुष्य होतं आणि योगानं तपानं देवाची प्राप्ती व्हायची. कृतयुग संपला, त्रेतायुग आला बघा. त्रेताया याच्यातो मग त्रेतायुगामध्ये त्रेतायुग आल्यानंतर माणसाची उंची 5 फूट कमी झाली. आता किती राहिली? 20 फूट राहिली. 20 फूट माणसाची उंची बरं का. कधी? त्रेतायुगामध्ये. आणि साधन काय होतं भगवत प्राप्तीचं? यज्ञ याग केल्याने देवाची प्राप्ती व्हायची बरं का. त्रेतायुग संपलं बरं का. द्वापारयुग आलं. द्वापारी परिचर्या या. त्रेतायुग संपल्यानंतर अधिक 5 आणखी वरती आयुष्य कमी झालं. उंची कमी झाली मला आणि आयुष्यही कमी झालं मला. कारण त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष आयुष्य होतं. 10,000 एक शून्य कमी झाला. द्वापार युगामध्ये 1,000 वर्ष आयुष्य आणि उंची 15 फूट उंची बरं का. बरं भगवत प्राप्तीचं साधन काय? तर यज्ञ केल्यानं देवाची प्राप्ती व्हायची. द्वापार युग पूजा केल्यानं देवाची प्राप्ती व्हायची. द्वापार युग संपलं आणि मग कलियुग आला. द्वापार युगामध्ये जी काय 15 फूट 10 फूट उंची होती त्यातली 5 फूट म्हणजे कलियुगामध्ये 5 फूट उंचीचा मनुष्य असतो बघा. बरं 1000मधला 1 शून्य कमी झाला. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले त्या आजारात काय 100 वर्षाचं आयुष्य आलं आणि भगवत प्राप्तीचं साधन काय झालं? कलियुगी उद्धार हरिच्या नामे, कलियुगी उद्धार हरिच्या नामे, कलियुगी उद्धार हरिच्या नामे. सगळ्यांचे ते आया दे काराचे दे आया दे कारणाचे ते आया दे कारणाचे दे आया दे कार. उद्धार हरिच्या नामे, कलियुगी उद्धार हरिच्या नामे, कलियुगी उद्धार हरिच्या नामे. हो या कलियुगामध्ये तुम्हाला आम्हाला साधन करता यावं आणि म्हणून साधन सोपं आहे की साधू संतांनी साधन तुमच्या आमच्याकडे केलं. कुठलं? नामस्मरण कीर्तन साधन पैसोपे चलतील पापे नामस्मरण करणे साधन आहे. या कलियुगामध्ये आपण भागवताचं नामस्मरण केलं तर मला देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण कलियुगातलं हे साधन आहे. कलोत हरी कीर्तनाच्या म्हणजे नामस्मरणाच्या माध्यमातून भक्तीच्या माध्यमातून देवाची प्राप्ती होते. विठ्ठला नामयज्ञ बघा. कलियुगात हा काय आहे? नामस्मरण करणं म्हणजे काय? नामयज्ञ बघा. अखंड नामयज्ञ बघा या ठिकाणी चालू आहे बरं का. आणि या नामयज्ञाचा आजचा कितवा दिवस आहे? 4था दिवस आहे बरं का. कारण आता आपण समजा रात्री झोपलो बरं का, सगळी झोपलो पण मला विना पहाणा मात्र चालू होता. याला अखंड नामयज्ञ म्हणतात. म्हणून आपण विना उभा करतो सतत आणि ते तार चढतो बरं का. रामकृष्णाजी रामकृष्णाजी म्हणजे अखंड नाम चालू असतो म्हणून अखंड नामयज्ञ म्हणतात. त्या अखंड नामयज्ञाची आपल्याला आज काय करायची आहे? सांगता करायची आहे. आणि ते सांगता करत असताना ती काळाच्या केंद्रातून करायची आहे. विठ्ठला
अभंगामध्ये मला देव आणि गोपाळ यांचा संवाद आहे. अभंग तुकोबांचा आहे बरं का, पण संवाद कुणाचा आहे? गोपाळांचा आणि देवाचा संवाद आहे बरं का. ते ताई का की ते गोपाळ देवाचं वर्णन करतात असे तुकोबा म्हणतात. ते गोपाळ म्हणतात बहु बरा देव लय बरा आहे असं म्हणतात. ते काय म्हणून बरं आहे? त्या संगाती मिळे सारा. गोपाळ म्हणतात देव लय बरा आहे बरं. ज्या अर्थी ते गोपाळ देव लय बरा म्हणतायत या अर्थी देवाची त्यांचा भेट झाली असावी बरं. एखाद्या व्यक्तीला आपण पाहिल्याशिवाय त्या व्यक्तीबद्दल आपण बोलू शकत नाही, होय ना. मला काय त्या गोपाळांचं भाग्य बनावं लागेल बरं का की त्याला देवाची भेट झाली बरं. योगियाचं झाली जाताना तुळशी आणि तो आम्हापाशी 4,000 वर्ष त्याला उलट टांगून घेतात त्यांच्या झाडातही जाणारा देव. पण त्या देवाची गोपाळाला भेट झाली. काय त्या गोपाळांचं भाग्य असावं बरं का. आता गोपाळांचा आपण विचार केला ना, कोण ती टाक पिणे पोरे गवळ्यांची. टाक पिणारी बरं का गवळ्यांची पोर. कारण त्यांच्या घरी बरं का दूध असताना त्यांच्या पोरांना दूध कधी प्यायला मिळत नाही. अशोक महाराज हा बघा तुम्ही, ज्यांच्या घरी म्हशी आहेत बरं का, दूध दुभताय ना, त्यांच्याकडे तुम्ही जाऊन बघा बरं का, तुम्हाला दुधाची चाय कधी मिळणार नाही. कारण का सर्व दूध कुठं? डेअरीला बरं का. आता ज्या आधी पाहुण्याला चहामध्ये दूध मिळत नाही, घरच्या पोरांना किती मिळेल दूध? म्हणून ती आजची परंपरा नाही, द्वापार युगाची परंपरा आहे ती. द्वापार युगामध्ये तसं होतं म्हणा. द्वापार युगामध्ये त्या गोकुळातील गवळणी बरं का, ते गोपाळ होते, गवळणी होते बरं का. त्यांचा धंदा व्यवसाय काय होता? दुधाचा धंदा व्यवसाय बरं का त्यांचा. गवळ्याचा धंदा कसा असतो? दूध व्यवसाय असतो. मग सर्वांच्या घरी दही दूध तूप सगळं भरपूर होतं बरं का. पण ते काय करायचं त्या गवळणी बरं का, ते सर्व दही दूधच तूप लोणी मथुरेला घेऊन जायचे बरं का. घरामध्ये काही शिल्लक ठेवायचे नाही बरं का. त्यामुळे घरच्या पोरांना कधी दही दूध खायला मिळालं नाही बरं का. म्हणून तुकोबांनी वर्णन केले कोणती टाक पिणे पोरे गवळे यांची बरं का, ज्यांना काही आयुष्यात दूध असून दूध प्यायला मिळालं नाही अशी ती बरं का गवळ्यांची पोरं. पण काय त्यांचं भाग्य महाराज की त्यांना देवाची भेट झाली होती. विठाला की योग्याच्या ध्यानात दिलेला देव बरं का. पण त्या गोपाळाला त्याची भेट झाली होती बरं का. म्हणून ते गोपाळ भाग्यवंत होतं. आणि म्हणून ते असे गोपाळ. आता देव काय आपण देवाला रोज पाहतो, देवाला रोज पाहतो, रोज देव आपल्याला मंदिरामध्ये भेटतो, देवाला आपण पाहतो बरं का. देवाला आपण पाहतो बरं का, पण देव आपल्याला भेटत नाही बरं का. लक्षात ठेवा, पाहणे वेगळा आणि भेटणे वेगळा बरं का. कारण ज्या दृष्टीने आपण देवाला पाहतो ना, ती देव पाहण्याची दृष्टी नाही बरं का. म्हणून आपण देव आपण पाहतो पण देव आपल्याला भेटत नाही. कारण देव पाहण्याची दृष्टी ही वेगळी आहे बरं का. त्याला ज्ञान दिव्य दृष्टी म्हणतात. आणि म्हणून ज्यावेळी कुरुक्षेत्रामध्ये आपल्याला युद्ध करायला माघार घेतली बरं का, धनुष्यबाण खाली ठेवला, सांगितलं देवा मी युद्ध करणार नाही बरं का. अरे समोर असणारे जे आहेत ना, ज्यांना मला मारायचं ज्यांच्यावर युद्ध करणार ते सर्व माझे नातेवाईक आहेत बरं का. त्याच्यामुळे त्यांना मी मारणार नाही. धनुष्यबाण खाली ठेवला बरं का. समोर असलेल्या त्या योद्ध्यांच्या बद्दल आणि अर्जुनाला मोह निर्माण झाला बरं का. तो भविष्य झाला बरं का. आणि त्या धनुष्यबाण खाली ठेवलं. त्याचा तो भ्रम जाण्याकरता, तो अज्ञानपणा जाण्याकरता, तो मोह जाण्याकरता भगवंताने काय सांगितली? गीता सांगितली. स्वमुखी आपण सांगत असेल विष्णू, तर गीता हा प्रश्न अर्जुनाशी. आणि गीता सांगत असताना म्हणत 11व्या अध्यायापर्यंत बरं का, 10व्या अध्यायापर्यंत सांगितली. आणि 11व्या अध्यायामध्ये बरं का 10व्या अध्यायापर्यंत थोडं आणखी अर्जुनाचा भ्रमनिराश झाला बरं का, भ्रमनिरसन झालं बरं का. असं देवाला वाटलं बरं का. म्हणून देवाने काय केलं की अजून तेवढा काही 100% अजून आता भ्रम नाहीसा झालेला नाही. म्हणून भगवंताने काय केलं? विश्वरूप धारण केलं. विश्वाचा एकच रूप धारण केलं बरं का. आणि जो खाली गुडघे टेकून बसलेला आपल्याला सांगितलं अर्जुना अरे माझ्याकडे बघ बरं का.
विश्वरूप आणखी धारण केलं महाराज. सगळे हत्ती बरं का तोंडावर येत होते, सर्व सैन्य गिळत होता देव, असं चित्र होतं ते बरं का विश्वरूपाचं. आणि मग अर्जुनाला सांगितलं, अर्जुना अरे माझ्याकडे बघ म्हणले. अर्जुन बघायला गेला. आता आपण सूर्याकडे बघू शकतो का? नाही बघू शकत. देव होतं, देवाच प्रकार बरं का. देवाबद्दल काय बोलावं पुढे सांगेन तुम्हाला मी. तुझ्या निडळे कोटी चंद्र प्रकाश बरं का. कोटावधी चंद्र किंवा सूर्य एकत्र आल्यानंतर जेव्हा प्रकाश पडतो त्याच्याही पेक्षा देव सुंदर आहे बरं का. देवाचा देव प्रकाश आहे बरं. म्हणून देवा अर्जुन पाहायला गेला तर त्याला पाहता येईना. का पाहता येईना हो? तर याचं कारण अर्जुनाला ती दृष्टी त्या दृष्टीला पाहता येत होतं का? तर अर्जुनाची जी दृष्टी चर्मदृष्टी होती. कुठली? चर्मदृष्टी. आता आपण देवाला जो पाहतो ना तर चर्मदृष्टीने पाहतो. रोज आपण देवाला जातो, देवाला पाहतो बरं का. पण एक लक्षात ठेवा, या दृष्टीने देवाला पाहायचं नाही. आणि या दृष्टीने आपण देवाला पाहायला गेलो तर देव कधी आपल्याला भेटणार नाही किंवा दिसणारही नाही बरं का. आपण मूर्ती पाहतो पण देवाला पाहण्याची ही दृष्टी लक्ष ठेवा. म्हणून देवाच्या लक्षात आलं बरं का की अर्जुनाला या चर्मदृष्टीने माझं रूप पाहता येत नाही. मग त्यावेळी भगवंतानं अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली, ज्ञानदृष्टी दिली. आणि त्यावेळी अर्जुनाचं रूप पाहता आलं बघा. ते देवाचं स्वरूप पाहता आलं बघा. मग देवाला पाहण्याची दृष्टी आहे ती वेगळी आहे. आपण रोज देवाला पाहतो, रोज देवाला भेटतो बरं का. पण महाराज भेटतो खरा पण देव आपल्याला भेटत नाही. विठ्ठला पण महाराज त्या गोपाळाचं भाग्य होतं की त्याला देवाची भेट झाली बरं का. देवाची भेटायचे भाग्यवान होते बरं का. कारण गोपाळमध्ये कोणी सामान्य नव्हते बरं का. गोपाळ कोणी सामान्य नव्हते का ते. आणि ज्यांना देवाची भेट झाली बरं का, हजारो वर्षे तपश्चर्या करून देव स्वप्नामध्ये येत नाही. आणि असं असताना त्या सामान्य त्या गवळ्यांच्या पोरांना देवाची भेट झाली. याचा अर्थ ते गोपाळ सामान्य नव्हते बरं. ते गोपाळ म्हणजे राम अवतारातले कोण होते? वानर होते. वानर महाराज की ज्यावेळी प्रभू रामचंद्र बरं का वनवासाला असताना सीतामाईला रावण घेऊन गेला त्यावेळी या सर्व वानर सैन्य प्रभू रामाला भेटले बरं का. आणि प्रभू रामाला सीतेच्या शोधार्थ आणि त्यांनी सहकार्य केलं बरं का. पण ते सहकार्य करत असताना महाराज निष्काम सेवा त्यांनी केली बरं का. निष्काम सेवा. कारण निष्काम सेवेला फळ लक्षात ठेवा. पण महाराज आपलं वेगळं आहे बरं का. आपण निष्काम आपल्याकडून कर्म होत नाही म्हणत. आपण एखादं कर्म केलं की फळाची लगेच अपेक्षा करतो म्हणून. फळ आपल्याला भेटणार आहे. बघा म्हणतात की तुम्ही निष्कार कर्म करा तुम्हाला फळप्राप्ती आहे. विठ्ठला विठ्ठला रात्री आपण ऐकलं नाही का की तुम्ही देवाची भक्ती करा पण देवाकडे काय मागू नका. देव तुम्हाला देणार आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. आपण उगाच रात्र दिवस बरं का डोक्याला टेन्शन घेतो बरं का. हे करायचं मला ते करायचंय. नको खेद करू पुढच्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा तुका म्हणे घालू तयावरी. फक्त तुम्ही देवावरती भार आपण आपण तसं करत नाही. आपणच अगदी टेन्शन घेतो बरं का. आणि रात्री दिवस बरं का ते चिंता करत बसतो बरं का. मग चिंता लई वाईट आहे बरं का. लक्षात ठेवा सर्वांनी. चिंतेचे घटे शरीर, चिंतेचे घटे चतुराई बरं का. लक्षात ठेवा. चिंता आणि चिंता ही जिवंत माणसाला चालते बरं का. चिंता ही मेलेल्या माणसाला चालते आणि चिंता ही जिवंत माणसाला चालते बरं का. मग चिंता कधी करायचे महाराज करता कविता तो आहे बरं का. त्यांनी बरं का चोच दिले त्यावरती जाण्याची पण त्यांनी तयारी केलेली आहे बरं का. आपण उगाच चिंता करतो पण मला चिंता कोणी करायची नाही. सर्व भार देवावरती घालावं बरं का. लक्षात ठेवा. आणि म्हणून ते गोपाल भाग्यवान होते. त्यांना देवाची भेट झाली बरं का. आणि भेट झाल्यानंतर मला ते म्हणतात देवा बहु बरा. देव कसा आहे? देव लय बरा आहे, लय बरा आहे. आपण म्हणतो ना एखादा माणूस लय चांगला आहे माणूस तो. कधी त्याच्या सहवासामध्ये काही आपण राहतो त्याचं सर्व आपल्याला म्हणजे त्याचं तो कसं आहे, वागणं कसं आहे, त्याचं बोलणं कसं आहे, चालणं कसं आहे, त्याची कृती काय, त्याचे कर्म काय, हे सगळं आपण पाहतो. त्यावेळी मग आपण त्याचं निरीक्षण करतो. आपण म्हणतो की माणूस बरा आहे बरं का. पण आपण बरा म्हणतो तो माणूस बरा आहे. पण या ठिकाणी दुरुक्ती वचन वापरलं आहे. बहु बरा, बहु बरा दुरुक्ती वचन. की किती बरा आहे सांगता येत नाही बरं का. दुरुक्ती वचन वापरलं की नाही. जसं आपण एखादी पूर्वीच्या काळामध्ये पत्र लिहायचो आणि मग जरूर जरूर यावे असं म्हणजे जरूर जरूर म्हणजे जरूर येणं हे वेगळं आणि जरूर जरूर यावं म्हणजे त्याला आग्रह असतो त्याच्यामध्ये, विनंती असते त्याच्यामध्ये बरं का. तसं या ठिकाणी
दुरुक्त वचन वापरलेलं आहे. ते गोपाळ म्हणतात की देवा देव लय बला आहे. किती बला आहे? हा, सांगण्याच्या पलीकडे बरं का. हा, देव सांगण्याच्याही पलीकडे किती बला आहे तो. हा, एवढा 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 का नाही नाही सांगताच येणार नाही. म्हणून बहु बला काय म्हणून बला आहे तो असं गोपाळला काहींनी प्रश्न विचारला. तर त्याने सांगितलं त्या सांगाती मिले का म्हणून तो बरा आहे. देव बरा आहे का म्हणून बरा आहे हा प्रश्न आहे ना. तर त्याच्या संगतीमध्ये चारा मिळतो म्हणून तो बरा. काय मिळतो? चारा मिळतो का. तर चारा म्हणजे काय ते मला देवाच्या संगतीमध्ये चारा मिळतो बरं का. मग तो चारा मिळण्यासाठी एवढी रात्रंदिवस बरं का, एवढे 36 वर्ष या ठिकाणी बरं का ननेश्वरी पारायण केली बरं का. कशा करता? त्याची प्राप्ती होण्याकरता नाही का. ननेश्वरी वाटली काय, कीर्तन केली काय, विणा पारायण केला काय नाही का, दिंड्या काढल्या काय, कशा करता? अहो चारा काय राहाच्या फार्मसमध्ये चारा आहे. सगळे फार्मस चाऱ्यानं भरतात बरं का. हां, आपण म्हणायचे संतांचं वचन एवढं जिथं लक्षार्थ लागत असेल तिथं वाचार्थ लावा लागतो, आणि जिथं वाचार्थ लागत असेल तिथं लक्षार्थ लावा लागतो. हा, लक्षार्थ वाचार्थ. पण आपण सामान्य माणसं, आपण जवळ बरं का. हा, आपण वाचार्थ लावतो बरं का. काय लावतो? वाचार्थ लावतो का. तर आपला संत विचाराचा, संत वागवायचा आपल्याला आपला अभ्यास नसल्यामुळे आपल्याला संतांची भाषा कळत नाही बरं का. म्हणून मला बरीचशी लोक शिकली असतात मांढरे महाराज, पण त्याला ग्रंथ वाचता येत नाही. कारण ग्रंथामध्ये काय असे संस्कृत भाषा असते. ती संस्कृत आणि प्राकृत मिळून ग्रंथाची ती भाषा असते, त्यामुळे ती भाषा कळत नाही. आता पाणी म्हणजे काय? पाणी कशाला म्हटलंय? तुम्हाला पाणी म्हणजे पाणी नाही, तर पाणी हाताला पाणी म्हटलं नाही. म्हणजे पाणी म्हणजे हात आहे बरं. आता हाताला करही म्हटलेलं आहे, हातही म्हटलेलं आहे, पण संस्कृतमध्ये त्याला पाणी म्हटलेलं आहे. पाणी म्हणजे हात. विठ्ठला लक्षात लागत असेल तिथं वाचार्थ लावा लागतो, आणि वाचार्थ लागत असेल तिथे लक्षात लावा लागतो का. तर संतांची भाषा ही परिभाषिक भाषा आहे बरं का. हां, म्हणून लक्षात वाचार्थ असा तिथं ते उत्तर असतं बरं का. त्या अर्थाला तो विचार करत असतो का. पण बहुधा उचित आम्ही मंडळी सामान्य असल्याकडं आपण वाचार्थ लावतो बरं का. तुम्हाला सांगतो अलीकडे बराचसा भरणं ठाणा मुंबई आपले नाही का, आपली बरीचशी लोक ठाणा मुंबईला बरं का. आता पहिली इथं होती बरं का. तर काही महिला इकडे होत्या ना, तर नऊवारी घालायच्या बरं का साड्या. आता मुंबईला गेल्या 6 वारी नसा लागला. बदल झाला. शहरामध्ये गेलं ना, त्याचं बोलणं काय, चालणं काय, सगळा बदल बरं का. सगळा बदल शहरामध्ये. गावाकडची पण शहरामध्ये गेली बरं का. आई आणि मुलगी रेडीमेडच्या दुकानामध्ये, कपड्याच्या दुकानामध्ये गेली, आणि ती मुलगी पुढे झाली, आई मागं होती. आता साड्या पण गेल्या बरं का. आता ते वेगळं काय निघाले सांगतो पुढे तुम्हाला मी. ती गेली, आणि वयोवृद्ध असा माणूस दुकानावरती होता कपड्याच्या दुकानामध्ये. ती मुलगी पुढे गेली, हो मामा आमच्या आईला गाऊन दाखवा. काय बोलली? आमच्या आईला गाऊन दाखवा. त्याला काही ती भाषा कळली नाही, त्यानं वाचार्थ लावला. कधी काही ज्ञानेश्वरी कधी वाचली नाही, कधी रामायण वाचलं नाही, कधी कीर्तन ऐकलं नाही, त्यामध्ये वाचार्थ लावला. तो म्हणला, अगं ताई तुझ्या आईला गाऊन दाखवायला किती भजली बुवा. मी कधी भजनच केलं नाही, तर तुझ्या आईला गाऊन दाखवू कसा. म्हणजे अहो तसं नाही, मला गाऊन दाखव माझ्या आईला. तर मला गाता येत नाही. आता ती काय म्हणत हो, गाऊन म्हणजे गाऊन दाखव म्हणते. ते हल्ली ते बघा ते पोतराजासारखं असतं, ते काय म्हणतात त्याला, गाऊन नाही का. पोतराजा, पहिले पोतराजा ते खात तिकडे, पोतराजा घालायचे पुढी बरं का. आणि ते पण करतात बरं का, ते काय वाचते वगैरे ते बरं का, ते पोतराजा खातात बरं का. ती गाऊन बरं का. तर ती मागं होती, पण त्याला वाचार्थ लावल्या म्हणून तो म्हणला मला काही गाता येत नाही बरं का. आणि आता ती काय म्हणते, घालायची गाऊन मागत होती. म्हणजे असं असतं बरं का. लक्षार्थ वाचार्थ याचा विचार करत असतो बरं का. या ठिकाणी गोपाळ म्हणतात की त्या देवाच्या संगतीमध्ये आम्हाला चारा मिळतो. आता चारा म्हणजे नेमका काय, तर याचा जर विचार करायला गेलो तर चारा नाम सुख. काय? चारा नाम सुख बरं का. देवाच्या संगतीमध्ये सुखाची प्राप्ती होते, आणि म्हणून त्याची आम्ही संगती करून राहिलो. अभंगाचं दुसरं चरण. बहु
असो बहु बरा या संघाती मिळे चारा. गोपाळ म्हणतात की देव लई बरा आहे, लई बरा आहे, किती बरा आहे, काय म्हणून बरा आहे, तर त्याच्या संगतीमध्ये चारा मिळतो. चारा नाम सुख. आपण जर विचार केला मनुष्य प्राण्याचा विचार आपण केला तर मनुष्य प्राणी हा सुखाचा काय गिराक आहे. प्रत्येकाला सुख पाहिजे आणि सुख पाहिजे म्हणून प्रत्येक मनुष्य प्राणी रात्रंदिवस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नवे झोपेत सुद्धा काही लोक प्रयत्न करतात. कशा करता? सुखा करता. लक्षात ठेवा. आता सुख म्हणजे नेमकं काय बरं का? आपण सुखासाठी प्रयत्न करतोय, प्राप्ती करायला प्रयत्न करतोय, पण सुख म्हणजे नेमकं काय हे आम्हाला कळलं नाही. बरं सुख म्हणजे काय? आता आपण सुखाची व्याख्या या संसारामध्ये या प्रपंचाने वेगळी वेगळी मांडलेली आहे. बरं का? भरपूर शाळा शिकलो म्हणजे मला सुख मिळेल, नोकरी मिळली म्हणजे सुख मिळेल, लग्न केलं बायको आली म्हणजे सुख मिळेल, मुलं झाली म्हणजे सुख मिळेल, सुनबा आली म्हणजे सुख मिळेल. नाही का? सुखाची व्याख्या आपण प्रत्येकाची वेगळी वेगळी बघा आणि तशी तशी आपण ती व्याख्या आपण अवलंबन त्या व्याख्येचं अवलंबन करून आपण त्या सुखाच्या आशेवर आपण जगतोय. बघा सर्व सुखाची आशा जन्म त्या सुखाच्या आशेवरती आपण जगतो मनात. पण मला त्यांना आपण ज्या वस्तूमध्ये आपण सुख मानतोय ना त्याच्यामध्ये सुख नाही. लक्षात ठेवा. वास्तविक आपण जर विचार केला की जो तुम्ही आम्ही मंडळी संसार प्रपंच करून राहिलोय ज्याच्यामध्ये आपण सुख मानलंय तो मुला दुःख रूप आहे. संसार दुःख मूल चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस किंवा दुःख बांधवडी आहे हा सुखाचा विचार मुळात दुःख रूप आहे. बरं का? आणि त्यामुळं त्या दुःखरूप संसारावरती आपण आरूढ झालोय. दुःखरूपी संसार रूपी साधनावरती आपण आरूढ झालेलो आहोत आणि आपण प्रयत्न करतोय सुखाचा. बरं का? पण आपलं सुख मिळत नाही का? आपलं मुळात साधन आपलं चुकलेलं आहे आणि साधन चुकल्यामुळे महाराज आपल्या पदरामध्ये सुख आहे म्हणजे दुःख पडतो. कारण साधन आपलं चुकले. कारण दुःखरूपी साधनाच्या माध्यमातून आपण सुखाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतोय. महाराज कधी होणार नाही. उदाहरणार्थ महाराज एक मनुष्य प्रवास करायला निघालेला आहे. वैशाख महिना आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, प्रवास करतोय. साहजिकच त्याला उन्हातून प्रवास करत असल्यामुळे त्याला तहान लागणारच. त्याला तहान लागलेली आहे, पाणी शोधू लागलेलं आहे. पाणी शोधतो, इकडे पाहतो तिकडे मध्ये प्रवास चालू आहे. चालत असतं बरं का. एक गाव जवळ आलेलं आहे. गावाच्या जवळ एक बोर होती. बोर त्याला पाहिलेली आहे. जीवाला आता मला या बोरवरती मी 10-20 पाणी पिईल आणि पुढचा मार्ग क्रमण करील. त्याला धीर आला. तो त्या बोर जवळ गेला बरं का आणि ते हापसा ते हलवायला लागला. ते बोरचा दांडा हापसा हलवायला लागला. आता पाणी येणार. आता एवढ्यात गावातून एक रस्ता बाहेर आला. गावातून बाहेर आला आणि तो ओरडू लागला, ओ मामा पाणी पिऊ नका. काय बोलला तो? पाणी पिऊ नका. बरं का? हा म्हणते काय या गावातली माणसं आहेत, अरे खाण्याला माझा जीव चाललेला आहे आणि पाणी पिऊ नका म्हणले. पाण्यासारखं पुण्य नाही म्हणले आणि हा म्हणतो पाणी पिऊ नका. नाही म्हणे पाणी पिऊ नका. दम मारला त्यांनी, अजिबात पाणी प्यायचं नाही. एवढं तो डोल आला बरं का. हो म्हणले माझा तानेनं जीव चालला बरं का. आता पाणी करून मी म्हणणार बरं का. थोडं पिऊ द्या ना पाणी. म्हणले दया करा माझ्यावरती. नाही म्हणले पाणी प्यायचं नाही. काय प्यायचं नाही? त्याचं कारण म्हणले या बोरला खारं पाणी आहे. काय? या बोरचं खारं पाणी आहे. म्हणजे अजून खारं पाणी असतं तर म्हणजे मी काय करतो, थोडा ती हापसतो, 10-20 अंड बाहेर पाणी उपसतो आणि मग मला खाली गोड पाणी लागेल. बरं का? लागेल का? मुलांचाच खारा पाणी झाला असल्यामुळं किती पाण्याचा उपसा केला तरी पण गोड पाणी मिळणार नाही. तर किती दिवस आपण संसार करून राहिलो तरी पण मुलाचाच दुःख रूप आहे. त्यामुळे त्या संसारामध्ये सुखाची प्राप्ती कधी होणार नाही. विठाला मग आपल्याला सुख मिळणार नाही का? मिळेल सुख. सुखाची 2 ठिकाणं सांगितलं का. तिथं तुम्ही गेलात तर तुम्हाला जरूर सुख मिळेल. सुखा लागी करी सीतावा, सुखा लागी करी सीतावा, सुखा लागी करी सीतावा, सुखा लागी करी सीतावा. दैजो पंढरीची जाये करे, दैजो पंढरीची जाये
सुखा लागी करसी तलवण तरी तू पंढरीसी जाय एक वेळ तू अवघात सुखरूप होसी जन्म मरणाचे दुःख विसरसी. तुम्हाला सुख पाहिजे ना पंढरपूरला जा बघा कारण तिथं सर्व सुखाचा अंतर्भाव या सुखामध्ये होतो. असा सर्व सुख संपन्न जर कोण असेल तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी आहे. दोन्ही कर ठेवून तटी उभा भिवनेच्या तटी कृष्णाची भक्ती काजे विठ्ठला. म्हणून तुम्हाला सुख पाहिजे का तर पहिले ठिकाण सुखाचं आहे देवाच्या पायाजवळ सुख आहे बरं का. कारण तो सर्व सुख संपन्न आहे. सुखरूप आईचा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगाचा किंवा सर्व सुखाचे आगर जरी म्हणे शारंग दर सर्व सुखाचे आगर म्हणे नर आणि सोनार सर्व सुखाचे आगर वापर कुमा. सर्व संतांनी देवाचं वर्णन केलंय की देव कसा आहे सुखरूप आहे बघा. आणि म्हणून सुखरूप असल्यामुळं त्या देवाची प्राप्ती होणं म्हणजे खऱ्या अर्थानं सुखाची प्राप्ती होणं. म्हणून गोपाळाला देवाची भेट झाली होती म्हणून ते म्हणतात देव बरा आहे का त्याच्या संगतीमध्ये सारा मिळतो नाम सुख मिळतो. विठ्ठला तुम्ही सांगून राहिलं दोन ठिकाणी सुख मिळतं एक देवाच्या पायाजवळ आणि दुसरं संतांच्या संगतीमध्ये. सुख एक हेची ठाई बहुपाई संतांच्या संगतीमध्ये सुख मिळतं बरं का. बाकी ठिकाणी सुख नाही बरं का. तेरते माईक दुःखाची नाही आधी अंती यांच्या संगतीमध्ये जनये सुखाचे आल्या घेतल्याचे अंतकालीचे कोणी नाही बरं का. यांच्या संगतीमध्ये तुम्हाला सुख मिळणार नाही. तुम्हाला सुख पाहिजे का अरे संतांची संगत करा किंवा देवाची संगत करा किंवा देवाची प्राप्ती करून घ्या देवाची भेट घ्या. म्हणून त्या गोपाळाला देवाची भेट झाली म्हणून ते म्हणतात की त्या संगती मिळेल तारा आणि त्याच्या संगतीमध्ये सुख मिळतो म्हणून त्याची आम्ही संगती करून राहिलो. म्हणून या जीवेसाठी घेतली काढोबाची पाठी. बरं तो देव कसाही म्हणाल तर परवा परवा दिसे समागमयाचा तो देव लई सुंदर आहे बरं का. मग सांगितलं मी अजून सांगून जातो विठ्ठला विठ्ठला गोपाळ म्हणतो तो देव बरवा आहे. बरवा म्हणजे अर्थ काय सुंदर आहे बरं का. किती सुंदर आहे. पांडुरंग क्रांती दिव्य तेज झळकती रत्नकिळ फागती प्रभा अगणित लावण्य नवनवे ते तिची शोभा इतका सुंदर आहे की त्याचं वर्णन करता येणार नाही. पण बहुबरा या संघात मिळे सारा बरवा परवा दिसे समागम याचा निमित्त म्हणून या दिवेसाठी घेतली कानोबाची. एक मोठ्या प्रेमाला सर्वांना हाताला टाळी आणि देवाचं भजन करा. विठोबा बहुबरा या संघातील सारा म्हणून या दिवेसाठी घेतली कानोबाची पाठी बरवा दिसे समाजाची पाठी. मला तेवढी सांगतात पुढती तुका सोगला सोगवितो लोका बघा छोट्या म्हणतात की पुढती तुका सोकला सोगवितो लोका. तुका की सुख ते आम्हाला मिळालं आणि ते तुम्हालाही मिळावं बघा. तुम्ही या तुम्हाला ते सुख मिळेल.